ठाणे नाशिक हायवेला एक अशी ऐतिहासिक जागा आहे. आमची 10-12 जणांची मुंबईची टीम होती आणि आम्ही त्या प्लॅटूला पोचलो. वरती 2:15 पर्यंत झोपलो. मला जाग आली सकाळी 5-5:15 थोड्या अंतरावर, एक 10 ते 12 फुटांवर मला एक मुलगा दिसला. सकाळी उठून क्लीन करतोय ब्रश. त्याला बघितलं, तो ब्रश करतोय आणि मी जसं वळलो ना, तोच माझ्या बाजूला पण झोपलाय आणि त्याने मला जी क्रिपी स्माइल दिली ना, अशी एकदम शिर्डीचा पालखी मार्ग असतोय त्या भागात घोटीचा एक रोड आहे. 300-400 मीटरवर एक गाव दिसत होतं आम्हाला. आम्ही टॉर्च घेतला, हातात काठी होती. गावाचा तर लाईट फॉलो करत करत आम्ही गेलो. आता समजा मी नॉक केला, हार्डली 2-3 मिनिट तरी जातील. बघशील कोण आहे, आधी तू आतून आवाज देशील. मी नॉक केलं मी फटीतून बघितलं तर एक प्रॉपर. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. मित्रांनो, आतापर्यंत आपण फक्त स्क्रीनच्या माध्यमातून भेटत होतो, कधी इंस्टाग्रामवर तर कधी यूट्यूबवर, पण आता असं नाही आहे. आता पहिल्यांदा आपण घेऊन येत आहोत भंकसचा एक लाईव्ह शो. आणि हा आपला नॉर्मल पॉडकास्ट सारखा नसणार आहे. ह्याच्यात आपण घेऊन येणार आहोत तुमचे फेवरेट सेलिब्रिटीज, स्टँडअप कॉमेडियन्स आणि इन्फ्लुएन्सर्सना, आणि ते इथे येऊन त्यांचे हॉरर एक्सपिरियन्स शेअर करणार आहेत. आणि ह्या शोचा फॉर्मॅट असा असणार आहे की नाट्य रसिकांसाठी एक इंट्रो ड्रामा आणि हॉरर फॅनसाठी हॉरर स्टोरीज विथ इंटरेस्टिंग पॅनल. आणि त्या पॅनलमध्ये एक खुर्ची तुमच्यासाठी पण असेल, जिकडे येऊन तुम्ही स्वतःचे हॉरर एक्सपिरियन्स शेअर करू शकता. आणि त्यानंतर असणार आहे क्राऊड वर्क आणि हॉरर कॉमेडी स्टँडअप. तर मित्रांनो, येत आहे ना तुम्ही खेळ सावल्यांचा एक्सपिरियन्स करायला, तर मग भेटूया आपण. बाय. हॅलो, नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं भंकसच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आणि आजचा जरी एपिसोड नवीन असेल तरी आपल्याबरोबर जो आपण लास्ट पॉड केला होता सुबोध बरोबर, त्यावेळी सुबोधनी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या. सुबोध एक ट्रॅकर आहे, तो दरवेळी ट्रॅकिंग वगैरे करत असतो. तो इवन यूट्यूब, इन्स्टावर त्याचा कॉन्टेंट अपलोड करत असतो. खूप माहिती देत असतो आपल्या महाराजांबद्दल, गड किल्ल्यांबद्दल आणि हे सगळं ट्रॅकिंगबद्दल वगैरे. आणि त्या ट्रॅकिंग वगैरे करताना त्याला असे बरेच अनुभवही येतात. आणि लास्ट जो आपण एपिसोड केला होता त्या एपिसोडमध्ये त्यांनी बऱ्याच अशा गोष्टी, गप्पा वगैरे सांगितलेल्या, ज्या खूप इंटरेस्टिंग होत्या पण बऱ्याच राहून गेल्या होत्या. राईट. आणि त्याच आपण आज कव्हर करणार आहोत ह्या एपिसोडमध्ये. जसं आपण ह्याच्या आधी बोललो की हॉरर एक्सपिरियन्स असणार आहेत, स्पिरिच्युअल ही थोडेफार असणार आहेत, थोडेफार कॉमेडी पण असणार आहेत. पण हॉरर पासून आपण सुरुवात करू भाई. सर्वात आधी सुबोध भाई, तू कसा आहेस? मस्त. मी मस्त आहे. तू कसा आहेस? तू सांग. मी पण भाई खूप छान आहे भाई. तू तर बिझीच असतोस शूटिंग मध्ये. तेच असतं भाई, म्हणजे सोशल लाईफ झिरो, पण बॅक टू बॅक शूट आणून देणं आणि बोलणं हेच आपलं काम आहे आता. आणि मजा येते भाई मला. आणि आज तुझ्याकडे कोणत्या गोष्टी आहेत भाई? जसं माझी स्पेशालिटी ट्रेकिंग आहे, तर मी ट्रेकिंग पासून सुरुवात करतो, मग नंतर अधूनमधून आपण वेगवेगळे विषय घेत राहू. तर ही गोष्ट आहे 2016 ते 17च्या आसपासची. उन्हाळ्याचे दिवस होते. मुंबईपासून 2च तासांवर ठाणे नाशिक हायवेला एक अशी ऐतिहासिक जागा आहे, ज्याला शेकडो वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. आणि बरेच राजा महाराजांनी तिथे आपलं किंगडम, आपलं वर्चस्व त्या जागेवर ठेवलेलं आहे. आणि त्या जागेचं मी सध्या नाव घेत नाही, कारण मग तिथल्या काही लोकांना ज्यांना एक्सपिरियन्स येत नाहीत ना, त्यांना असं वाटतं काहीच नाही आणि आमच्या जागेचं नाव खराब करतात. ठीक आहे. तर तिथपर्यंत जायला त्याच्या बेस विलेजपासून 3 ते 4 तास स्टीप असेंड आहे, म्हणजे खडा चढ आहे, उभ्याच्या उभा चढ आहे. म्हणजे न्यू जो बिगिनर असेल ना, त्याच्यासाठी म्हणजे तो गिवअप करणार. इवन आमचा सुद्धा पहिला ट्रेक तिकडे काइंड ऑफ गिवअपच होता. नंतर 2nd, 3rd, 4th टाइमला आम्ही ते एक्सप्लोअर केलं पूर्ण. आता तिथे एक्सप्लोअर करून करून तिथले जे लोकल सामाजिक संस्था असतात, ज्या चॅरिटेबल ट्रस्ट, ज्या हिस्टॉरिकल प्लेसेस ज्या असतात त्या क्लीन करतात. किंवा मग आपण मुंबईमध्ये बीच क्लीनअप वगैरे असं असतं, तसं हिस्टॉरिक प्लेसला पण क्लीनअप असतात. तिकडचं लोकल फॉरेस्ट डिपार्टमेंट, वन विभाग किंवा मग हिस्टॉरिक आर्किओलॉजी डिपार्टमेंट यांच्याकडून त्यांना लेटर जे म्हणतात परमिशन वगैरे घेऊन त्यांचं आमची एवढी लोक आहेत, आम्ही त्या हिस्टॉरिक प्लेसला जाणार आहोत आणि आम्ही या दिवशी 2 दिवस स्वच्छता अभियान करणार आहोत. तिथे आम्ही जे काय ते क्लिनिंग करू, कचरा उचलू, परत जे तिथे जाणारी पायवाट आहे ट्रेल
ते मार्किंग करू, म्हणजे जे फिरायला लोक येतात त्यांना अडचण नाही होणार. तर त्यांचा मला कॉन्टॅक्ट, म्हणजे त्यांनी कॉन्टॅक्ट केलं मला. तर मी पण म्हटलं हो, मी माझ्या मित्रांना घेऊन येतो. आता ती संस्था आहे ना ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. तर त्याच्यासाठी आमची मुंबईची टीम इथून जॉईन होणार होती, ठाण्याची काही टीम जॉईन होणार होती, पुण्यावरून काही लोक येणार होते, कल्याण, असं विविध भागातून लोक येणार होती. आणि प्रत्येकाला टाईम होता. म्हणजे आता आम्ही इथून प्लॅन असा होता की फ्रायडेला निघायचं, सगळ्यांनी ऑफिसमधूनच निघायचं, रात्री बाहेर जेवायचं, बेस विलेजला पोचायचं, एक्स्ट्रा सामान बेस विलेजमध्ये ठेवणार आणि रात्रीचं ते डोंगर आम्ही चढून जाणार. आणि ते क्लिनिंग करायचं होतं म्हणून ते आपण म्हणतात ना, ते त्याचं फावडा वगैरे असतं, ते कुदळ फावडा वगैरे किंवा झाडू, ते सगळं हेवी मटेरियल आमच्याकडेच होतं. परत 2 दिवस वर राहायचं आहे, जेवणाचं रॉ मटेरियल असं सगळ्यांनी डिवाइड करून घेतलेलं. म्हणजे आमची ट्रेकची तर बॅग होतीच, पण ती पण बॅग होती हेवी. तो हेवी सामान घेऊन आम्ही चढायला सुरुवात केलं. आमच्या आधी काही टीम येऊन पोचलेले, जसं ते ठाणेवाल्यांना जवळ आहे तिथून. पुण्याची टीम नंतर येणार होती, आपली इथून पालघरची टीम एक येणार होती, ती थोडी उशिरा येणार होती. तर आम्ही रात्री 11 वाजता क्लाइंब सुरू केलं आणि टिपिकल जंगलातून पायवाट आहे ती. आणि असं एकदम तिथे म्हणतात ना, उभाच्या उभा चढ असल्याने तुला ब्रेक घेत घेतच जावं लागतं. आमची 10-12 जणांची मुंबईची टीम होती. माझे काही त्यात स्कूल फ्रेंड्स होते, काही ऑफिसमधले होते, काही एरियातले होते असं. आणि आम्ही त्या प्लॅटूला पोचलो वरती 2 वाजता. आता 2 वाजता पोचून पण अजून 1 तास चालत जायचं होतं त्या पर्टिक्युलर हिस्टॉरिक प्लेसपर्यंत. आणि हे अबाव द सी लेवल, म्हणजे समुद्र सपाटीच्या वर 3,500 फुटावर होतं. त्यामुळे जरी समर असला, उन्हाळा जरी असला, तरी वरती वारा थंड होता. आता तिकडे झालं कसं की सकाळी ड्राईव्ह, आपलं क्लीनअप ड्राईव्ह, स्वच्छता मोहीम सुरू होणार 7 वाजता. तर ते त्याच्या आधी सगळ्यांना 2-3 तास मिळत होते झोपायला. तर त्या गावातल्यांनी काय केलेलं, ताडपत्री असते ना, त्या एक प्लेन जागा होती, तर तिथे ताडपत्री टाकलेली आणि आम्ही आमचं चादर वगैरे घेऊन गेलेलो. आणि असं सगळे जी टीम येत होती ते युटिलाइज करत होते, म्हणजे ती ताडपत्री जी जागा चटई होती ते वापरत होते. आमची टीम पोचली तर ऑलरेडी एक 10-15 जण ऑलरेडी येऊन तिथे झोपलेले आहेत. आणि आम्ही 8-10 जण जाऊन झोपलो आणि थकलेले पूर्ण, त्यामुळे पाणी वगैरे प्यायलो. असं बॅग टाकली खाली, बॅगेवर डोकं ठेवून चादर घेऊन झोपलो. आत्ता पुढे काय झालं ते सांगतो. मला जाग आली सकाळी 5-5:15ला. आम्ही पोचलो 3 वाजता, 2:15 पर्यंत झोपलो. 2 तासांनी जाग आली मला. जाग आली तर मी असं पाठीवरच जसं झोपलेलो बॅगेवर हे करत, तर थोड्या अंतरावर एक 10 ते 12 फुटांवर मला एक मुलगा दिसला की जो सकाळी उठून क्लीन करतो, ब्रश, म्हणजे आपण ब्रश करतो ना, जर आपण आपलं बेसिक तसं. आणि 5-5:15 वाजले असल्याने तिकडे अंधार बराच होता आणि ती वेस्ट साईड होती. तर ईस्टची साईड असते ना, तर थोडंसं आपल्याला होरायझनवरून ना लाईट यायला सुरू होते, पण ही वेस्टची साईड होती म्हणून अजून इथे अंधारच होता. तो मी ओळखलं त्याला की हा अमोल आहे आणि त्यांची टीम पालघरवरून येणार होती. तर मी म्हटलं आमच्या नंतर आली असतील हे लोक किंवा आत्ता झाला असेल, नाही तो फ्रेश होत असेल. आणि तो अमोल दादा मोठा आहे माझ्यापेक्षा, 8-10 वर्ष मोठा आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, आता माझ्यात ताकद नाही आहे, अजून सनराईज व्हायला तासभर आहे, मी झोपतो. मी त्याला बघितलं, तो ब्रश करतोय आणि मी जसं वळलो ना, टर्न झालो ना एका बाजूला, तोच माझ्या बाजूला पण झोपलाय. आणि त्याने मला जी क्रिपी स्माईल दिली ना अशी एकदम, आणि तो माझ्याकडे बघून हसतोय. आणि माझं असं झालं की मी स्वप्न बघतोय की खरं, पण ते रिअलच होतं. मला आधी वाटलं मी स्वप्नात आहे का, झोपेत आहे का, पण ते रिअल होतं आणि मला काहीच कळलं नाही. तर माझं असं झालं की हा असेल, मग की तो मला काहीतरी भ्रम झाला असेल, हा असेल. आणि नंतर मग मी असं उजव्या कुशीवर होऊन झोपलो. मी म्हटलं एक बरं आहे, इथे 2-3 नाही आहे, जास्त लोक आहेत, म्हणजे तसं आपल्यासोबत काही होणार नाही. मी झोपून राहिलो, मी काहीच केलं नाही, माझी बॉडी थंड पडली एकदम. आणि जेव्हा उजाडलं ना प्रॉपर 6:30ला वगैरे, तेव्हा मी उठलो आणि तो तिथे नव्हता, कारण त्यांची जी टीम होती ना पालघरवाल्यांची, त्यांना स्पेसिफिक एरिया दिला की तुम्ही इथे क्लीनअप करा. आणि आमची मुंबईची जी टीम होती ती दुसऱ्या ठिकाणी करणार होती. आमचं दुपारपर्यंत क्लीनअप वगैरे झालं आणि त्यांनी एकच, म्हणजे गावातल्यांनी ना खाली खिचडीसाठी सामान आणलेलं, मोठा ते भंडारा असतो ना तसा टोप आणलेला. आणि ते तिथे एका पाण्याचा पाणवठा होता, म्हणजे नॅचरल वॉटर सोर्स, तर पाणवठ्यावर ते लोक हे बनवत होते खिचडी. तिथे मी गेलो दुपारी आणि मग त्याला, तो होता तिथे अमोल दादा. म्हटलं अरे अमोल दादा तू कधी आलास?
तर आम्ही 4-4:30ला आलो रात्री आणि तासभर झोपलो. म्हटलं तुझा भाऊ वगैरे कोण आहे का? कारण मी म्हटलं आधी क्रॉस क्वेश्चन करतो. तो नाही. तर मला असा भाऊ नाही आहे. मला तो काय झाला? तर म्हटलं मला सांग तू सकाळी 5:15-5:30ला काय करत होतास? तर तो मी दात घासत होतो. त्याने जसं मला सांगितलं मी तर दात घासत होतो. तिथे परत मी अजून थंड पडलो आणि माझं असं झालं मग ते काय होतं? मी जे बघितलं ते काय होतं? आणि ठीक आहे चल रॅन्डम कोणीही असेल, खूप लोकं आलेली 40-50 लोकं आलेली. रॅन्डम कोणी असेल माझ्याकडे बघून हसतंय तर मी एक वेळ स्माईल पण दिली असते. पण त्याचाच फेस मला ह्याच्यात दिसतोय. ते कसं पॉसिबल आहे? नंतर मी मग त्याला विचारलं, तू पण एवढ्या वेळा आलायस इथे, तर तुला असा काही एक्सपिरियन्स आलाय का? तो बऱ्याचदा झालाय तिकडे. आणि कारण तो बोलतो की असं फील पण होतं की कोणतरी आपल्यासोबत चालतंय. इवन तिथल्या गावातल्यांना पण माहित आहे की अशा गोष्टी आहेत. फक्त लास्ट टाइम मी तुला जसं बोललेलो की त्या गोष्टींना छेडायचं नाही किंवा त्यांना आपण चॅलेंज करायला नाही द्यायचं. सो आहे तर प्रेझेन्स आहे. ॲक्सेप्ट करा. तुमचं तुम्ही फिरायला आलात, काम करा, फिरा आणि तिथून निघून जावा. म्हणजे हार्म करू नका फक्त. जसं तू आता बोललास की गावच्या लोकांना असतं अनुभव, तर खरोखर म्हणजे आता मीही गावी गेलो ना, आता आपण मुंबईत राहतो, शहरात राहतो, तर आपलं कसं असतं रे काय नाही असं तसं, आणि जे की बरोबर पण आहे. या गोष्टीत एवढं पण डीपमध्ये जायला नको, बरोबर ठीक आहे. पण मी जेव्हा गावी जातो ना, गावी आता गेलेलो मी, तर लोक एकदम कॅज्युअली, मी रिक्षामध्ये होतो, आम्ही जात होतो आणि तो रिक्षावाला काहीतरी ते शेतकरीच असतात म्हणजे सगळेजण बोलते, आणि साईड बाय साईड आपलं छोटं मोठं काहीतरी बिझनेस. तर ते एकदम कॅज्युअली बोलून गेले, बोलते काल गेलेलो शेतात, असं झालं, रात्री लवकर आलो, तिकडे जकीन आहे, जकीन तिला नारळ द्यायला नाही, कोणच देत नाही. आणि एवढं कॅज्युअली त्यांचं ते पॉडकास्ट जे आपल्या इकडे डेली रुटीन मधलं पार्टच असतो. आणि ते नाही घाबरत. त्यांचं आहे की मी तिथे गेलो नाही, लगेच निघून आलो घरी. आणि मी बोललो भाई की हे लोक इथे राहतात आणि जर काही नसतं तर हे लोक का बोलतायत? कारण जसं आपण तर मजा मस्ती म्हणून बोलतोय, ते लोक एकदम सिरियस टॉक. ऍक्च्युली आपण जो आहोत ना, आपण मीन्स शहरात राहणारी लोक, ही घड्याळाच्या काट्यावर चालणारी लोक आहेत. म्हणजे एक मिनिटाचा पण टाइम नाही कोणाकडे. त्यामुळे या गोष्टी कुठेतरी मागे पडत गेल्या. या गोष्टींबद्दलचा विचार करणं, आपण मग प्रॅक्टिकल जास्त झालो की ऑफिस, काम, घर किंवा मग ज्या गोष्टी ज्याच्यातून तुला पैसा मिळणार आहे त्याच गोष्टी, अशा म्हणजे ज्या गोष्टी गप्पा गोष्टी असतात ना, त्या गावच्या लोकांना थोडा फावला वेळ असतो, मधला वेळ असतो, तिथे मग अशा गोष्टी रंगतात. मग त्यांना ते देवांच्या जत्रा असतात, मग एखाद्याचा राखणदार असतो, मग त्या त्यांना कॉमन असतं ते. आणि ते खरंच त्या अशा ज्या पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी असतात ना, तर त्यांची मदत करतात, रक्षण करतात त्यांचं. हो, आणि जरी ते असतील की नसतील, त्यांना एक होप तर देतात, एक आस देते की बाबा काहीतरी आहे आणि आपलं रक्षण करत आहे कोणतरी. आणि जे ते दुसरं बोललास की खूप लोक असतात जे कमेंट्समध्ये येऊन बोलतात की काही नाहीये तिथे, आम्ही तिथेच राहतो किंवा मी तिथे गेलोय, मला तर काय नाही दिसलं. तर मला असं वाटतं ना की खूपदा लोकांना काही अनुभव येतात. तर आता कसं आहे की ते खरं असू शकतात किंवा ते खोटेही असू शकतात, पण आपण अनुभव जाणून घेतो कारण त्याला तर ते दिसलंय ना. ती तशी वेळ त्याच्यासोबत आली म्हणून ते दिसलंय. कदाचित ती वेळ तुमच्यावर आली नसेल किंवा तिथे कोणीच नसेल, त्याचे मनाचे खेळ असतील, म्हणू शकतो, पण ते घडलंय ना त्याच्याबरोबर, तर ते झालंय ना. आपण त्याच गोष्टींना महत्व देतो. ते दिवस आठवतात का तुम्हाला, जेव्हा आपण गावी जायचो आणि अचानक लाईट गेली की आजी मेणबत्ती पेटवायची, अंगणात चटई टाकायची आणि आपण सगळे भावंडे एकत्र येऊन आजोबांकडून भूताच्या गोष्टी ऐकायचो. खिडकी बाहेर दिसलेली सावली, वरच्या माळ्यावरून येणारा घुंगरांचा आवाज, ती झाडावर लटकलेली चेटकीन किंवा आजोबांनी केलेली भूताबरोबर कुस्ती, ते दिवस आठवतात का तुम्हाला? भीती तर खूप वाटायची, पण आपण सगळे डोळे मोठे करून बघायचो कारण तो थ्रिलच वेगळा होता. पण जसे जसे आपण मोठे होत गेलो, आपल्या आतलं लहान बाळ कुठे ना कुठे हरवत गेलं. तुम्हाला पण त्या गोष्टी ऐकाव्या किंवा सांगाव्याच्या वाटतात का? तर डोंट वरी, कारण भंकस घेऊन येत आहे खेळ सावळ्यांचा. भंकसचा एक लाईव्ह शो येतोय जिथे तुम्ही त्याच भूताच्या गोष्टी सांगू व ऐकू शकाल. पण फक्त तेवढंच नाही, तिथे एक हॉरर स्किटही असणार आहेत. तुमचे फेवरेट इन्फ्लुएन्सर, स्टँडअप कॉमेडियन्स आणि सेलिब्रिटीज येऊन त्यांचे हॉरर एक्सपिरियन्स ही शेअर करणार आहेत. एक इंटरेस्टिंग हॉरर पॅनल असणार आहे आणि त्यासकट एक हॉरर स्टँडअप कॉमेडी ही असणार आहे. तर भेटूया 20 जुलैला मुंबईमध्ये, जिथे तुमच्या आठवणी परत जाग्या होतील, जिथे तुमच्या लहानपणीची गोष्ट लाईव्ह सांगितली जाईल.
तर तिकीट्स फार कमी आहेत, तर अजिबात चान्स गमवू नका तो नॉस्टॅल्जिया एक्सपिरियन्स करण्याचा. तर भेटूया आपण 20 जुलैला रवींद्र नाट्य मंदिर मिनी थिएटर प्रभादेवी मुंबई येथे बरोबर रात्री 8 वाजता. पण आणि त्याच्याच वरून भाई आपण वळूया आपल्या दुसऱ्या गोष्टीकडे. ती काय होती भाई, तू मला बोललेलास की एक तुला सकाळच्या वेळी कुठेतरी काहीतरी झालेलं, ते थोडं फनी पण आहे पण हॉरर पण आहे. हॉरर टाईप फनी म्हणू शकतो ते मी. आणि आता मोठमोठे ट्रेक असतात ना, तिथे आम्ही काय करतो की सकाळी घरातून नाही निघत, मग तो टाइम पण वेस्ट होतो, ट्रॅव्हलचा टाइम जातो आणि आपल्याला तो ट्रेक दुपारी सुरू करावा लागतो, विच इज नॉट प्रिफरेबल. तर त्याच्यासाठी काय होतं, आम्ही आदल्या रात्री ट्रॅव्हल करतो. म्हणजे समजा मुंबईपासून जर पब्लिक ट्रान्सपोर्टने जायचं झालं तर मुंबईच्या जवळ असे कोणते कोणते मेन लोकेशन जंक्शन्स आहेत, जसं कल्याण, कसारा, खोपोली, कर्जत किंवा पालघर, डहाणू, जिथपर्यंत लोकल ट्रेन जाते तिथे जायचं. आणि तिथल्या समजा ते ठिकाण नियर बाय आहे तर तिथे आम्ही आधीच प्री बुक काही गावातल्यांच्या गाड्या बोलवलेल्या असतात, 10 सीटर 7 सीटर. मग ते आम्हाला रात्रीचा शेवटची ट्रेन समजा आम्ही दादरवरून पकडली तर ती 1, 2, 1:30, 3 वाजता ती तिथे पोचवते. मग पुढचं तासाभराचं जर्नी आम्ही करून गावात जातो, थोडा आराम करतो. किंवा मोठा ट्रेक असेल, पावसाळा जर नसेल तर आम्ही रात्री ट्रेक सुरू करतो. आणि मी आपल्या प्रेक्षकांना असं सांगू इच्छितो की जे नाईट ट्रेक करणारे असतील ते जर आधी जाऊन त्यांच्यापैकी कोण असं आला असेल त्या रूटला त्यांनीच जावा. जसं हॉररमुळे नाही बोलत आहे, इन जनरल मी एक सजेशन देतोय. तुम्ही रात्री पायवाट चुकू शकता, काही इन्सिडेंट्स घडू शकतो आणि तुम्ही बेस्ट विलेजर्सना कॉन्टॅक्ट करा, ॲज अ गाईड त्यांना घेऊ शकता. ठीक आहे, आता मी मूळ मुद्द्यावर येतो. तर आम्ही एक असा ट्रेक केला की तो पण रेंज ट्रेक होता कर्जतच्या जवळ. कर्जतवरून 1 तास आम्हाला जायचं होतं पुढे. मग मोठा तो एक सह्याद्रीची डोंगर रांग आहे आणि आम्हाला वरच्या गावात जायचं होतं. आणि आम्ही भीमाशंकरची माउंटेन रेंज आहे ती, आणि त्या एका घाटाने वर चढणार होतो. आणि पहाटे ट्रेक सुरू करायचा होता 6 वाजता, कारण तो 4, 5, 6 तासांचा ट्रेक आहे तो, म्हणजे थकण्यावर आहे लोक, आणि बरेच लोक होते. आणि मी गेलेलो मित्राचा ग्रुप होता, त्याचा फर्स्ट ट्रेक होता तो. तर तो मला बोलला मला थोडा सपोर्टला येशील का, तू आधी जाऊन आलायस तर तुला माहिती आहे. म्हणलं ठीक आहे. आम्ही सेम ॲज इट इज लास्टची ट्रेन कर्जतची आय थिंक 12-12:30ची वॉटर दादरवरून एक ट्रेन आहे शेवटची, ती पकडली स्लो ट्रेन. कर्जतला पोचलो, कर्जतवरून 1 तास ट्रॅव्हल करून त्या गावात गेलो. आणि त्याने ना गावातलं एक असं फार्म हाऊस टाईप छोटंसं घर बुक केलेलं, विच वॉज नॉट प्रॉपरली मेंटेन नव्हतं ते. आणि त्याच्यात आता आम्ही 30-35 जण होतो, तो 2-3 तास काढायचे होते. सकाळी तिथेच आम्ही ब्रेकफास्ट करून निघणार होतो. गावातून एक माणूस येऊन आम्हाला पोहे बनवून देणार होता. त्याच्यासाठी 2-3 तास सगळे झोपले. मोठं घर होतं, असं एक 1,500-2,000 हजार स्क्वेअर फीटचं असेल. पण तिथे वॉशरूमचा प्रॉब्लेम होता, पावसाळ्याचे दिवस होते. तर त्याच्यासाठी आला मला सकाळी नेचर कॉल. तर मी म्हटलं आता इथे घरात जाऊन अर्थ नाही, पाणी नाही, आणि जर कोणाला जायचं असेल ना तर थोडं पाणी होतं, मग ते लेडीज लोकांना वापरू दे म्हटलं. जेंट्स जेवढे तेवढे, आणि टिपिकल गाव होतं ते. आणि गावी कसं की बाहेर जातो, नॅचरल असतं, आणि एमर्जन्सीला काय करणार तू, ऑप्शनच नाही आहे. तर मग मी आपलं पाणी घेतलं त्या केअरटेकरकडून आणि मी म्हटलं हां मी जातो. आणि तेव्हा ना माझ्याकडे G4+ मोबाईल होता मोटोरोलाचा. तुला माहीत असेल, असं आपण फोन हातात घेतला ना आणि असा शेक केला तर ती लाईट चालू होते, फ्लॅश लाईट. असं शेक केलं फ्लॅश लाईट चालू, हां कडक. हां, आणि त्याचा एक फीचर मी त्याच्यासाठीच घेतलं आहे. ट्रेकला मला कधी टॉर्च संपला तर मला असा किलर लगेच टॉर्च चालू आहे. आणि छत्री मी एका खांद्यात अडकवली आणि एका हातात पाणी होतं. तर मी म्हटलं आता माझ्यासारखं अजून कोणी यायला नको तिथून. मग नंतर म्हणून मी थोडं लांब जातो. मी रस्ता क्रॉस केला, कच्चा रस्ता होता, थोडं ग्रासमध्ये गेलो मी. आणि पाऊस हलका ड्रिझलिंग सुरू होतं, असं म्हणजे रिमझिम सुरू होती. तिथे माणूस पूर्ण नाही भिजणार पण सुरू होता, रिमझिम पाऊस सुरू होता. आणि तिथे मला एक मोठं झाड दिसलं. आता मला आठवत नाही ते वडाचं होतं पिंपळाचं होतं, पण तशाच टाईपमध्ये काय असेल. आणि अशा टायमाला काही असू रे, कोण बघतंय, तुला काम व्हायची मतलब आहे. आणि मी आसपास बघितलं. आता ह्यातलं काय असतं माहिती आहे, पावसाळा, थोडं फॉग आणि मोबाईलचा फ्लॅश लाईट. तू टॉर्च जर मारशील ना तर तुझा 20-30-25 फुटांपर्यंत जातो. अच्छा. पण मोबाईलचा फ्लॅश लाईट ना तुला हार्डली 7-8 फुटच कव्हर करेल, त्याच्या पुढचं तुला काही दिसत नाही, तू कितीही ट्राय कर. तर तसं मी आसपास बघितलं, काही नव्हतं. आणि मी तिथे जस्ट
बसायला आणि मी असं छत्री जरा म्हटलं साईडला ठेवा, पाऊस थांबलेला. छत्री मी साईडला ठेवायला असं साईडला वळलो, माझ्या बाजूला ऑलरेडी एक बसलाय घोंगडी घेऊन प्रॉपर. आणि मला ते जे काय होतं, ती जी काय पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी होती, ती जी काय एंटिटी होती, त्याचा वन साईड दिसला. म्हणजे मला फक्त घोंगडी दिसली आणि असं एक नाक दिसलं फक्त असं. आणि त्या डीम लाईटमध्ये धुकं आहे, माझा फ्लॅश पडला आणि तिथे काय मी सगळं सोडला आणि तिथून गपचूप मी धावलो नाही, कारण मला तेवढं अवेअर होतो, मी धावलो तर मी पडेन कुठेतरी. आणि तू दाखवलं नाही. मी गपचूप मी शांत डोकं ठेवलं. मी पूर्ण थंड पडलो, माझी बॉडी शिवरिंग व्हायला लागली, थरथरायला लागली. म्हटलं आत्ता नव्हतं हे, हार्डली 8 ते 10 सेकंदापूर्वी नव्हतं काही इथे, आणि आता लगेच कसं काय आलं. चल आलं तर आलं, मला पायांचा आवाज का नाही आला. आणि मी परत बघितलंच नाही की ते आहे की नाही आहे. म्हणजे असं कोणतरी बसलेलं घोंगडी घेऊन, की ज्यांची पूर्ण घोंगडी आहे आणि फक्त नाक दिसते मला, असं लांब थोडंसं नाक. पण मी नंतर मग फोन करून मित्राला बोलवलं, म्हटलं तू चल माझ्यावर, मी जरा लांब जातोय तिकडे. नंतर आम्ही जाऊन आलो तिकडे. नंतर तो जो गाडीवाला होता ना, मी त्याला मग नेक्स्ट इयर विचारलं, अरे असं काय. तो बोलतो नाही, ते तिथे वडाचं झाड आहे, तिथे एक आहे गावातलं, म्हणजे बऱ्याच 50-60 वर्षांपूर्वी कोणाची डेथ झालेली, ती म्हणतात ना नॅचरल डेथ नव्हती, त्याचा मर्डर झालेला की त्याने तिथे सुसाईड केलेलं. तर ते तिथे प्रेझेन्स दाखवतं स्वतःचं तसं. पण तो मला बोलला, तू तिथे मुद्दाम काही त्रास द्यायला गेला नाही ना, म्हणून तुला त्रास नाही झाला, फक्त तुला प्रेझेन्स कळला तो. पण तिथे जर कोण असं इंटेन्शनली त्रास द्यायला गेला ना, की माहीत असून सुद्धा, तर म्हणजे असं झाड आहे तर इथे आपण काही करूया नको असं, किंवा मग कचरा नको करूया, त्यांना लोक जातात दारू पितात, मजा करतात, तसं बाटल्या फोडतात तिकडे, त्यांना ते बाधतं. त्यांचं कामच असतं रक्षण करणं. आणि नंतर ते आत्ता मी आठवतो ना, ते मला असं थोडं हसायला येतं, फनी वाटतं. पण नंतर एकट्यामध्ये, पण आता मी तुझ्यासमोर असं मी हसतोय, पण मी एकट्यामध्ये कधी आठवलं झोपताना वगैरे, तेव्हा भीती वाटते. मग असं वाटतं अरे मागे बघू की नको, कोण आहे काय. म्हणजे भीती वाटते, असं नाही की. मला असं वाटतं कारण तू रात्रीत भरपूर फिरलाय. जसं मला नाही आठवत माझ्याकडे कोणती मेमरी नाही गाव सोडून किंवा बाहेर सोडून खूप कमी की मी रात्री बाहेर जाते का. नाहीतर आपण शहरात राहतो, आपण घरी, कामावर, लोकल ट्रेन, तसं असतं. पण तू अशा ठिकाणी राहणार, जंगलात, ट्रेकिंगवर. आणि पण दुसऱ्या दिवशी आम्ही जो ट्रेक केला ना, भीमाशंकरचा घाट चढून गेलो वर, आणि देवाचं दर्शन पण घेतलं धुक्यामध्ये, आणि त्याच्यानंतर काही भीती नाही, काही नाही. म्हणजे ते कुठेतरी नेगेटिव्हिटी आहे तर तुमच्याकडे पॉझिटिव्हिटी पण आहे, ते व्हॅनिश होऊन जातं पूर्ण. बरोबर. मला अजून एक गोष्ट त्याकडून जाणून घ्यायची आहे. तू तुझी एक लहानपणाची पण गोष्ट सांगत होता, जे त्या मित्राबरोबर घडलेली, नाही ते खूप दुःखद होतं, पण ते काय होतं ऍक्च्युली. ती गोष्ट लहानपणाची नाही, पण मित्र लहानपणाचा आहे. बरं. तो स्कूल फ्रेंड होता माझा, आणि आमचा SSC झाल्यानंतर बराच गॅप पडला, कारण लगेच काय व्हॉट्सअप वगैरे आलं नव्हतं तेव्हा. एक कधीची गोष्ट, म्हणजे कोणता साल असेल ही? 2008-9ला माझी SSC झाली, आणि नंतर त्याच्यानंतर 5-6 वर्षांचा ब्रेक गेला. आणि त्याच्यानंतर सोशल मीडिया इमिजिएट नव्हतं, म्हणजे फेसबुक वगैरे नवीन आलेलं, पण तेव्हा आपण लहान असल्यामुळे ते नव्हतं, ऍक्टिव्ह नव्हता कोण. तसं ते. नंतर असं कॉन्टॅक्टमध्ये होतो आम्ही, फोन लँडलाईन नंबर वगैरे होते. आणि नंतर असं मला कळलं तो आजारी पडलाय 5-6 वर्षांनी. आजारी पडला आणि तो वेड्यासारखा वागतो, आणि तो असं त्याची ना हाईट वगैरे तेव्हा 6 फूट आणि होती अशी चांगली प्रॉपर. म्हणजे आमचा क्लासरूम हट्टा नव्हता, बारीक होता पण उंचा, आणि स्पोर्ट्समध्ये आणि एकदम तसं. तर तो मला असं मित्रांकडून कळलं तो वेड्यासारखा वागतो, आणि म्हणजे थोडं मेंटल अफेक्टेड आहे असं काहीतरी थोडं झालंय त्याला. आणि नंतर मग थोडं अजून आम्ही त्याच्या भावाला वगैरे भेटलो, किंवा कारण त्या परिस्थितीत त्याला भेटणं शक्य नव्हतं, कारण मग त्याच्या घरातल्यांनी पण त्याला थोडं सिक्युअर करून ठेवलेलं की घरातून बाहेर पाठवायचे नाही. तोपर्यंत त्याला कळलं नव्हतं घरातल्यांना काय प्रकार चालू आहे. आणि नंतर आम्ही त्याच्या भावाला आणि भेटलेलो. मग भावाने सांगितलं की तो रात्री कधी इवन चेअर असतात ना किंवा असा सोफा तो उचलतो असा हाताने आणि आपटतो आणि एकट्याशीच बडबडत बसतो की मी घेऊन जाणार तुला, मी तुला घेऊन जाणार, एवढंच. आणि मध्ये तो चांगला पण वागतो, म्हणजे सकाळ झाली तर चांगलं वागणार नॉर्मल, आणि ते त्याला आठवणार नाही. आणि एक दिवस काय झालं, असे वर्षभर गेलं असेल ते,
आणि जे स्कूल फ्रेंड्स होते ना आमच्या, तर त्यांच्याकडून थोडी माहिती मिळत होती. आम्ही बघायचो की कशी आहे कंडिशन आता, तर काय आहे. कारण मी जसं म्हटलं सोशल मीडिया वगैरे नसल्याने एकदम डिरेक्टली कनेक्टेड नव्हतो आम्ही. कधीतरी भेटलो, कधी असं. तर मग नंतर मी मित्राला विचारलं की कसा आहे तो. मग तो मला बोलला, "अरे तो 2 दिवस झाले तो घरी नाही आहे, म्हणजे कुठे घरातून गायब आहे तो." आणि मला ते क्लिक झालं की त्याचा एकदा भाऊ बोललेला की हा बडबडत बसतो की मी घेऊन जाणार तुला, घेऊन जाणार. आणि ते मला ते टेन्शन होतं की हा 2 दिवस गायब आहे. जोगेश्वरीच्या तिथे आसपास पवईच्या इथे तलाव आहे. तिथे ना असं पोलिसांकडून न्यूज आली की तिथे एक डेड बॉडी सापडली. आणि सगळं ते पोस्टमॉर्टम आणि केलं ना, तर असं कळलं की ह्याची डेड बॉडी आहे. प्लस ती त्या फिशने, माशांनी 2 दिवसात पूर्ण खाऊन टाकली डेड बॉडी. त्याचा काहीतरी आयडी होता की काय, मे बी शूज वगैरे काही असेल किंवा वॉच असेल, त्याच्यावरून आयडेंटिफाय झालं तोच आहे. प्लस त्या लेकला 24/7 सिक्युरिटी गार्ड असतात, कोणी जाऊ नये. जर लेकच्या इथे वॉक पण करायचं तुम्हाला, मग रात्री 9 नंतर अलाउड नाही. आणि तो कसा गेला, कधी त्याने उडी मारली, आणि तो स्विमिंग पण यायची त्याला, कधी काय झालं ते कळत नाही कोणाला. जर जम्प केली असती तर मग वॉचमॅनला ऐकायला गेलं असतं. सो ते काहीच माहीत नाही, आणि ते अजूनपर्यंत कळलं नाही. आणि पण त्याचे जे खास फ्रेंड्स होते ना, नंतर आम्ही असं माहिती काढली की ते लोक एकदा बाईक राईड करायला, म्हणजे नंतर, म्हणजे हे म्हणतात ना की 2000 जसं 8-9ला तर आमची SSC झाली, आणि त्याच्यानंतर 8-9च्या नंतर 5-6 वर्षांनी तो किस्सा घडला तसा. म्हणजे तो बऱ्यापैकी तेव्हा त्याचं एज्युकेशन कंप्लीट झालेलं आणि तसं, आणि म्हणजे कळायला मार्गच नाही काय झालं. नंतर मग असं थोडा टाईम गेला ना, मग त्याचे मित्र वगैरे बोलायला लागले की आम्ही गोव्याला कोस्टल रोड राईडला गेलेलो बाईक, जे मुंबई टू गोवा कोस्टल रोडने, जे इथून तू भाऊच्या धक्क्याला जाणार, अलिबागपर्यंत बाईकने जाणार, मग अलिबागवरून मग जेट्टी, म्हणजे भाऊच्या धक्क्यावरून जेट्टीमध्ये बाईक टाकून अलिबागवरून पण तसं कोस्टल रोड करत रत्नागिरी वगैरे वगैरे तसं करत ते गोव्यापर्यंत कोस्टल. तिथे जाताना ना एकदा रात्री त्यांना ॲक्सिडेंट झालेलं दिसलं, की जी डेथ झालेली कोणाची तरी, आणि त्याला हेल्प करायला ऑलरेडी खूप लोकं होती, गावातली पण लोकं होती. तर हे म्हटलं की आपण अजून गर्दी करून काय करायचं, मग ह्यांचं हे निघून गेलंय. आणि नंतर तो उलगडा झाला की ते जे होतं ना, तेच होतं जे ज्याचा तिथे मृत्यू झाला होता तोच त्याच्या मागे लागला होता. आता तिथे काय झालं, कसं झालं ते कोणाला काहीच माहित नाही. किंवा नाहीतर असं पण असू शकतं की त्याचा मृत्यू बघून त्याला एक धक्का बसला असेल, असू शकतं, किंवा त्याची जी डेड बॉडी बघून हा शॉक मध्ये गेला पण ते एवढं नाही होणार ना. मग तो शांत बसला असता, डिप्रेशन मध्ये गेला असता, स्वतः जीव घेण्या इतकं. हो, आता ते पण नाही, म्हणजे काहीच प्रूफ नाही ना. त्याच्या बरोबरच हे आता ते काय बोलतात, वो राज भी उसी के साथ चला गया. आणि नंतर त्यांनी पण तो एरिया सोडला, आणि असं सगळं ते झालं. ते वाईट वाटतं की असं आपण लहानपण कोण, आणि असं पण नाही मी कोणाकडून ऐकलंय, हे स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. हो, आणि तू विचार कर त्याच्या घरातल्यांना किती वाटत असेल की बॉडी आली ती पण अशी सडलेल्या अवस्थेत आली, जे तुझे लास्ट सापडली ती 2-3 दिवसात नाही, पण ते तोपर्यंत माशांनी खाल्लेलं ह्याला बऱ्यापैकी, आणि फिशने पण खाल्लेलं, पण जे चेहरा वगैरे सगळा गेलेला असं. ते खूप वाईट वाटतं की जवळच्या लोकांच्या सोबत असं होतं. आणि अशा गोष्टी असतात ना, तू पोलीस पण अंदाज नाही लावू शकत, कारण त्यांना प्रूफ हवा असतो. CCTV झालं, किंवा तुमचं काय म्हणतात, एखादा जर काइंड ऑफ मर्डरची केस असेल, मग त्याच्यात काही पुरावा असतो का, त्याच्याशिवाय पोलीस पण. आणि ते पोस्टमॉर्टम मध्ये सापडलं असतं जर काय तसं असतं तर. आहेत असे किस्से बरेच होत असतात की त्याचं म्हणजे परवा, किंवा खरोखर त्याचा खूनच झाला असेल आणि त्याला लपवलं गेलं असेल, असेही खूप किस्से असतात. एक स्टोरी बनवली जाते, तर खूप आपण बोलू नाही शकत, पण ते तू बघितलंस ते तू सांगतेस. मला अजून एक गोष्ट तुला विचारायची होती की तू एकदा एक कुठे घोटी रोड गावी तू एका बाईला बघितले, जे लांब सडक केस होते वगैरे, तर ते काय होतं? तुला सांगतो, तू जुन्या लोकांचे किस्से ऐकले असतील ना, तर तुला तो शिर्डीला जातात ना, शिर्डीचा पालखी मार्ग असतो, चालत जातात बघ शिर्डीला पालखी, तो कसारा, घोटी, इगतपुरी, त्या भागात घोटीचा एक रोड आहे. तिथे आधी काय व्हायचं माहिती आहे, ते काइंड ऑफ ना लोकांनी हॉरर असं बनवलं. तर ते हॉरर असेल नसेल मला माहित नाही,
पण तेव्हाच्या लोक जे किस्से सांगायचे आम्ही लहान असताना, की घोटीला कोणतरी बाई दिसली किंवा काय झालं, तिथे असं कोणतरी येतं पॅरानॉर्मल आणि मग तिथे रोड विचित्र येतो किंवा लूटमार पण करतात. आता माझा मित्र आहे ना, त्याच्या बाबतीत झालेलं ते सांगतो. नंतर माझ्या स्टोरीवर येतो लगेच. त्याच्याच रिलेटिव्ह आहे त्याच्या म्हणजे रिलेटेबल आहे. हा तो जो घोटी रोड आहे. बेसिक ते जे नॉर्मल जे असतं, हां. कोण बाई दिसते हो. किंवा लूटमार करतात. हो. पण माझा किस्सा थोडा अजून डिफरंट आहे आणि त्याचा बॅकग्राऊंड स्टोरी तुला सांगायला एक मी स्टोरी सांगतो छोटीशी. माझा मित्र आहे. त्याच्या वडिलांचा ना कंटेनरचा बिझनेस आहे. म्हणजे Amazonचा कसा माल जातो, त्याचा ना कंटेनर सप्लाय करतात ते लोक. ट्रक. तर त्यांचा समजा मुंबईत जवळ भिवंडीला त्यांचा तुला माहिती आहे कारखाने असतात. भिवंडीला वगैरे स्टोरेज. तिथून ते लोक माल उचलतात आणि ऑल ओव्हर इंडिया त्यांचा सप्लाय असतो. तर तिकडे काय झालं, एकदा ना घोटी रोडला त्यांचा ट्रक लुटलेला. बरं. ड्रायव्हरला मारलं, म्हणजे बेशुद्ध झाला ड्रायव्हर आणि मग ट्रक फरार झाले ते लोक घेऊन. आणि नंतर तो ट्रक सापडलाच नाही. तो 1 आठवड्याने कुठेतरी हैदराबादला सापडला. आणि ड्रायव्हर जेव्हा दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आला ना, त्याने काय सांगितलं, की रोडवर कोणतरी बाई आली. जसं ट्रान्सपरंट बॉडी दिसते. ट्रान्सपरंट बॉडी दिसते, झाडावर दिसते आणि मी घाबरलो. मी ब्रेक मारला अचानक. मी जसं ट्रक थांबवला तसं आजूबाजूने 4-5 लोकं आली, पण अंगाला काळं लावलेलं आणि त्यांनी मला मारलं. नंतर पुढे काय झालं मला माहीत नाही. आणि नंतर ते पोलिसांनी जेव्हा R&D केलं ना, त्यात सगळं रिसर्च केलं, कसं झालं, काय झालं, इन्व्हेस्टिगेट केलं. तर त्यात कळलं, की एक टेक्नॉलॉजी वापरलेली त्या लोकांनी. छोटा प्रोजेक्टर टाईप ना ते लोक लावून बाईची आकृती दाखवायचे. असं कुठे झाडावर, हे ते आणि तो ट्रकवाले घाबरले ना, त्यांना लुटायचे. तर अशा कारणाने तो रस्ता पण म्हणजे भुताटकीवाला असा झाला स्टोरी. येस. आता झालं 2015ला नगर जिल्हा जो आहे, अहिल्यानगर. जुनं नाव अहमदनगर होतं, आता अहिल्यानगर आहे. तिथे पण असा एक डोंगर आहे मोठा, फेमस आहे. तर तिथे आम्ही ट्रेकला जात होतो. आणि आम्हाला जायचं होतं प्रायव्हेट बस. आम्ही केली 40 जण होतो. आम्ही कसारा क्रॉस केला रात्री जेवून निघालो शनिवारी मुंबईतून 9-9:30ला आणि कसाराला आम्ही पोचलो असू रात्री तरी 12-12:30ला कसारा घाट क्रॉस केला. कसारा घाट क्रॉस केला, इगतपुरीवरून पण राईड घेतला टुवर्ड्स घोटी. आता तिथे काय झालं, त्या 15-16च्या आसपास ना रस्त्याचं काम सुरू होतं. रस्त्याचं डांबरीकरण किंवा मग कॉन्क्रीट व्हॉटएव्हर जे काही ते. त्यामुळे आम्ही जे आधी रस्त्याने जायचो ना, जो मला माहीत होता रस्ता, तो बंद. आता ते कामगार काय बोलले रात्रीचे, आणि हे रस्ते ना रात्रीचे काम करतात तुला माहीत असेल, कारण वाहनांची वर्दळ कमी असते तिथे. तर तो बोलला, तुम्ही एक काम करा, मागे जावा, मागे 3 रस्ते येईल, 3 रस्त्याने तुम्ही परत राईट घ्या. पूर्ण थोडा एक तुम्हाला 3-4 किलोमीटरचा वळसा मारावा लागेल आणि तुम्ही तसं फिरून जावा आणि तुम्ही पुढे निघाल ह्याच्या. आम्ही म्हटलं ठीक आहे. आणि तेव्हा 2015ला वगैरे गुगल मॅप्स माझ्याकडे तरी वापरत नव्हता. असेल मोबाईलमध्ये फीचर वगैरे तेवढं काय वापरण्यात होता. आत्ता तेव्हा झालं कसं, की तो रूट तर आम्ही घेतला आणि आम्ही 3 लीडर होतो, ट्रेक लीडर. मी आणि माझे 2 पार्टनर जे आत्ताही आहेत, पुष्कर आणि अर्चिस, आणि माझे शाळेतले मित्र पण होते, सगळे होते तसं. आणि रस्ता तो असा ना छोटा होत गेला आणि खडी असतात ना, डांबरी रस्ता नव्हता, प्रॉपर मातीचा रस्ता, खडी असा होता. तिथे आमची बस पुढे जायला काय रस्ताच नाही. आणि वाजले असतील रात्रीचे तरी पहाटे 4-3:30 तर 4 टाईम होता. आता मी पुष्करला म्हटलं, की आणि अर्चिसला म्हटलं, आपण एक काम करूया, उतरून ना आपण कोणातरी विचारायला पाहिजे इथे. आपण उतरूया आणि एक ना लांब गाव दिसतं एक. हार्डली एक 300-400 मीटरवर एक गाव दिसत होतं आम्हाला. गाव कसं, की आता कसं ही डिम लाईट चालू आहे, तसं एक लाईट दिसत होती आणि मी म्हटलं, की 4 वाजलेत, गावातली लोकं उठलेले असतील, आपण गावात जाऊन विचारूया, रस्ता शोधत बसण्यापेक्षा. तोपर्यंत ड्रायव्हरला पण 15-20 मिनिटं, अर्धा तास आराम मिळेल. पण आम्ही पुष्कर आणि मी जातो आणि अर्चिसला आम्ही गाडीतच ठेवलं. आम्ही म्हटलं कोणालाच खाली उतरवू नको. वॉशरूमला जायचं झालं तर बस जवळच जायला सांग आणि कोणतरी 2 जण जा. आम्ही येतो 20-25 मिनिटात त्या गावाजवळ जाऊन. आम्ही टॉर्च घेतला, हातात काठी होती. आम्ही दोघं उतरलो बसमधून. गावाचं तर लाईट फॉलो करत आम्ही गेलो. आणि नेटवर्क पण नव्हतं तेव्हा तिथे गावात असल्यामुळे. आणि जुने दरवाजे तुला माहिती आहे कसे असतात गावचे? लाकडी, पण असे 2 मधून ओपन. तू बंद केलं तरी त्याला मध्ये फट असते, गॅप असते आणि ती कडी बंद केल्यावर अशी अडकवतात.
येस तसा. तर तो तसा दरवाजा होता आणि आत गेलो गावात आम्ही आणि शांत सुमसाम गाव. फक्त गावातलं एक मधली पिवळा बल्ब चालू होता जो आम्हाला लांबून दिसत होता त्या चौकात. आणि असं टिपिकल मातीचं शेणाचं गाव होतं. आणि जस्ट आता समजा मी नॉक केला, तू झोपलायस आतमध्ये, मी नॉक केला दरवाजा, तर तुला हार्डली 2-3 मिनिट तरी जातील की तू उठणार बेडवरून, तू थोडं म्हणजे तोंड वगैरे थोडंसं फ्रेश होऊन मग बघशील कोण आहे. आधी तू आतून आवाज देशील कोण आलंय. तर आणि मी नॉक केलं ना, नॉक केल्या केल्या मी त्या फटीतून लाईट दिसली आतमध्ये, पण डिम लाईट आहे, सुरू आहे काहीतरी, दिवा लावलाय, बत्ती लावली आहे, 0चा बल्ब चालू असेल, वॉट एव्हर. नॉक केला आणि नॉक केल्या केल्या मी फटीतून बघितलं तर एक प्रॉपर बाई, जिचे जटासारखे केस आहेत आणि काष्टा साडी बोलतात ना गावाला, ती घातली आणि आमच्याकडे पाठ करून हात असे असे हात दोन्ही खाली असे उभे आहे आणि असं वर बघते ती. आणि मी बघितलं मी गार झालो तिथे. म्हटलं हा काय प्रकार आहे. जर मी नॉक केल्या केल्या दुसऱ्या सेकंदाला कसं ही उभी उठून, तर मला आधी वाटलं की मलाच दिसतंय का. तर मी पुष्करला म्हटलं की पुष्कर तुला बघ दिसतंय का. तो पण अरे बोलतो, अरे हे काय आणि हे काय बघतो आपण असं. तर तो बोलला अरे नाही नाही, मला वाटतं ना सुसाईड केलं असेल, म्हणजे असं कदाचित लटकवलं. तर तो बोलतो नाही त्या समोरच्या खिडकीतून जाऊन बघूया आपण. म्हटलं नको, काही गरज नाहीये, कारण जर तसं असेल ना आणि आपल्याला जर काही भयानक दिसलं तर तुला लाईफ टाईम ती बॅड मेमरी राहणार. आपण जाऊया इथून. ते आणि तिच्या घरातले पण दिसतायत झोपलेले बाजूला आणि ती अशीच उभी आहे आणि अशी नखं पण सडलेली असतात ना मोठी अशी ती. आणि आम्ही म्हटलं निघूया, कारण आपली वाट बघतायत तिथे, 40 सीटर बस आहे आपली, त्यात लोक बसलेत आपली आणि इथे आपला काही प्रॉब्लेम झाला तर मग त्यांना प्रॉब्लेम होईल. नेटवर्क नाही, काही नाही आणि ते आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीवर आलेत. आणि आत्ता आम्हाला गावात परत दुसऱ्याच्या घरात जाऊन नॉक नाही करायचंय. आत्ता तिथे गेम काय झाला सांगतो तुला. आम्ही निघालो होता घाबरून. तो तर म्हणत होता ना आपण बघून तर जाऊया काय आहे, म्हणजे तिला मदत करूया. म्हटलं नाही, इथे आपल्याला मदतीची गरज आहे आता. आणि आम्ही गावातून निघालो टुवर्ड्स द बस, पण आम्ही तिथे पोहोचतच नाहीये. आम्ही गावात अजून आताच जातोय. ते आम्हाला कळतंय, तरी आम्हाला बस जवळ जायची पायवाटच सापडत नाही. कुठून आलो, कुठून आलो, कुठून आलो. आणि नंतर कुठून तरी नशीब ती बसची ना एका झाडाच्या मागून पार्किंग लाईट ऑन ठेवलेली. ती हॅझार्ड लाईट असते ना, ब्लिंक होत राहते. ती दिसली आम्हाला लांबून. म्हटलं बस तिथे आहे. आम्ही असं कुठून तरी झाडाझुडपातून वगैरे चढून गेलो. तेव्हा कोणाला काहीच नाही सांगितलं. तेव्हा म्हटलं नाही, ते गावातले बोलले, की "आता थोडा वेळ इथेच थांबा, मग उजाडल्यावर निघा तुम्ही." तसं. आम्ही सकाळी उजाडलं आणि एक अ, गावाला कसं ते दूध काढायला उठतात बघ लवकर. तो एक माणूस सायकलला ते 2 दुधाचं लावून ते जात होतं. मग त्याला विचारलं आम्ही. तो बोलला, "नाही, पुढे रस्ता बंद आहे. तुम्ही थोडं मागच्या गावातून फिरून जावा." मग तो म्हणजे विचित्र इन्सिडन्स आहे. म्हणजे आणि असं पण नाही की मलाच दिसलं फक्त. तिथे माझ्या मित्राला पण दिसलं तेच. आणि दिसलं तर दिसलं आणि आम्ही बसकडे जातो तर आम्ही अजून गावात घुसत चाललोय. ते चकवासारखं काहीतरी लागलं. वाचलो आम्ही. म्हणजे तसं म्हणतात ना, की वेळ थोडी थोडी चांगली होती. काळ नव्हता आला. येस. काय असं वेळ आलेली पण काळ आला नव्हता. तर भाई तू एक कोणती अजून एक पण गोष्ट सांगणार होतास मला. ते तू बोलत होतास की एक बाई होती कोणतरी, ती तुम्हाला थ्रू आउट फॉलो करत होती आणि तू इव्हन फोटोही काढलायस. तर ते काय होतं भाई, ती गोष्ट मला ऐकायची आहे. आत्ता रिसेंटच आय थिंक एप्रिल असेल आणि मी मित्रांना पण बोलतो, की मी जर कुठे सापडलो नाही ना तुम्हाला, तर आयदर मी तुम्हाला भीमाशंकरच्या ट्रेकवर कुठेतरी सापडेन किंवा माथेरानला सापडेन ट्रेकवर. तर भीमाशंकर माझं एवढं झालंय ना, मला आता मोजलं पण नाही मी किती वेळा झाले. आणि तिकडचा पण हा तिकडचाच एक इन्सिडन्स आहे आणि तिकडे जी पॉझिटिव्ह वाइब्स आहेत ना तिकडच्या, तर त्या अट्रॅक्ट करतात. तू कधी जा भीमाशंकरच्या जंगलात, जसं एक शंकरचा वेगळाच वाइब आहे तिथे. ते तुला नेहमी अट्रॅक्ट करणार. आणि मी थोडं नेचर लवर असल्याने जंगल, तिकडचे डोंगर, ट्रेकिंगची आवड असल्याने आणि ते सगळं मजा येते ते फिरायला. तर मी एक ना भीमाशंकर आम्ही नाईट ट्रेक पण केलाय, दिवसाचं पण केलंय. यावर्षी म्हणजे 2025 एप्रिल किंवा मार्चमध्ये असेल, आत्ता 2-3 महिने झाले. मी एक प्लॅन आखला, की आता आपण वेगळं काहीतरी करू. सगळे पायवाट तर मला माहीतच आहे. तर आपण
असं काहीतरी करूया ना की आपण संध्याकाळी ट्रेक सुरू करायचा, कारण उन्हाळा आहे, दिवसाचा रूट ट्रेक करू नाही शकत आणि रात्रीचा केलं तर मग सकाळी आपल्याला दर्शन घेताना वगैरे थकून जाणार आपण. तर आपण संध्याकाळी 6 वाजता ट्रेक सुरू करू किंवा थोडा आधी त्याच्या एक 3 ते 6च्या मध्ये ट्रेक सुरू करू. 8-9 वाजेपर्यंत टॉपला पोचू आपण. 5-6 तास लागतात. आणि रात्री एक तर देऊळ उघडं जर असेल 8-9 वाजता, तर देवळात रात्रीचं दर्शन घ्यायचं किंवा मग रात्री लॉजवर थांबून दुसऱ्या दिवशी लवकर उठून मग 4 वाजता दर्शन घ्यायचं. असा मी प्लॅन बनवला. आणि हे कसं वेडेवाकडे प्लॅन असतात ना, ह्याला कमी रिस्पॉन्स येतो. तरी पण जो रिस्पॉन्स आला जेन्युइन लोकांचा आला. आम्ही जवळपास 5 जण असू, 4-5 आता मला आठवत नाहीये. एक 5 जण, बरोबर 5 जण होतो आम्ही. 5 जणांचा ग्रुप तयार झाला आणि जे बाकी जे होते ना 4 जण, ते माझ्यापेक्षा मोठे सिनियर. आणि ती मला संधी मिळाली की अशा लोकांसोबत मला पण एक ट्रेक करता आलं. आमचा प्लॅन असा होता की कर्जतला दुपारी पोचायचा. दुपारी थोडंसं फ्रुट्स वगैरे लाईट फूड खायचं, कारण हेवी जेवलो तर मग रात्री म्हणजे आपल्याला नाही होत, प्रॉब्लेम होतो थोडा, तुला अनइझी होतं, वॉमिटिंग होऊ शकते. आम्ही कर्जतला दुपारी 2ला पोचलो. ऊसाचा रस वगैरे प्यायलो, फ्रुट्स खाल्ले आणि तिथून बाय रोड 1 तास म्हणजे 30 किलोमीटर अप्रॉक्स भीमाशंकरचा पायथा आहे. इथून बेस्ट विलेज आहे त्याचं. आयदर तू पूर्ण 8 तासाचं ट्रॅव्हल करून पुण्यावरून डायरेक्ट वर पण जाऊ शकतो बाय रोड आणि तुला कर्जतवरून ट्रेक करून जाता येतं. तर आम्ही एक 3:30 वाजता वगैरे त्या बेस्ट विलेजला पोहोचलो. तिथे आणि बेस्ट विलेज मागे राहून गेलेलं, तर तिथे गणपती घाट आहे, गणेश घाट. 2 पायवाट आहेत, शिडी घाट, गणेश घाट. शिडी घाट आता बंद आहे, कारण ते रॉकफॉल होऊन ती शिडी तुटलेली आहे, त्यामुळे ते बंद ठेवलं. गणेश घाटातून थोडा ट्रॅव्हर्स आणि लॉंग कट आहे, पण सेफ आहे. तर आमचा प्लॅन होता की 3 ते 4 वाजता ट्रेक सुरू करू. सुरुवातीचा 1 तास त्रास होईल, कारण उन्हाळा आहे. नंतर 5 वाजल्याच्या नंतर हवा थंड होते. नंतर 5 ते 9 पर्यंत आपण वर पोचू टॉपला. फक्त इन बिटवीन मध्ये एक गाव लागतं. आपण तिथे चहा घ्यायला संध्याकाळी थांबू. आता झालं काय, गाडीवाल्याने आम्हाला सोडलं. ते बेस विलेज जे प्रॉपर आहे ते मागे 1 किलोमीटर राहून गेलं. आता जिथे जंगलात त्याने सोडलं आम्हाला, तिथे 1-2 फार्म हाऊस आहेत, कोण नव्हतं. आणि हे होतं फ्रायडे, सॉरी सॅटर्डे दुपार होती. आणि आम्ही पॅकिंग वगैरे केली, बॅग, शूज वगैरे घातले, कारण आम्ही चप्पल घालून गेलो. ड्युरिंग ट्रॅव्हल चप्पल, बॅगेतून शूज काढले, घातले. आणि जिथे ट्रेक सुरू करतो ना, असं झाड होतं, एक सुकलेलं मरून पडलेलं झाड असतं ना, तिथे गावातली बाई कशी असते, काष्टा घातलेली, नऊवारी, जुनी, जिचं एज असेल अराउंड 65 वगैरे असं, ती बसलेली असं टेन्शनमध्ये बसतात ना, असं डोक्याला हात लावून असं बसली आहे. तर ते मी लांबून बघितलं. आणि अशा गोष्टी काही घडतात ना, सो ॲज अ एक्सपिरियन्स माझा जंगलातला, तो माझं लक्ष तिथेच असतं की हे काहीतरी थोडं लक्ष ठेवलं पाहिजे. आता बाकीचे जे लोक आलेली असतात ना, त्यांना काही घेणं देणं नसतं, कारण त्यांच्यामध्ये आपण गावात आलोय आणि त्यांना ह्या गोष्टी माहिती नसतात. आणि त्यावेळेला त्यांना सांगणं ते योग्य सुद्धा वाटत नाही मला. आता ती बाई बसलेली, सो मला कळलं. आणि तिने अशी चप्पल बाजूला काढून ठेवलेली आणि पाण्याची रिकामी बाटली होती, बिस्लरीची रिकामी बाटली, आणि ती अशी कुठेतरी ना अशी डोक्याला हात लावून एकटक बघत बसलेली. तर आम्ही तिला क्रॉस केलं आणि आम्ही म्हटलं थोडं आपण सावलीत जाऊया, आपण थोडं काहीतरी वॉटर इंटेक वगैरे करू, कारण ट्रेक स्टार्ट करायचं आहे, आणि आपण निघूया. तर मी म्हटलं की आता ती तर मला थोडी सदम्यामध्ये वाटते. आणि असं डार्क सर्कल वेगळे आलेला, मोठा टिक्का लावलेला, असा सिंदूर फासलेला डोक्याला, डार्क सर्कल होतं, आणि असं खूप टेन्शनमध्ये, साडी पण जुनी होती. तर मी म्हटलं मीच तिच्याशी कॉर्डिनेट करतो. मी म्हटलं आजी कसं आहे, काय आहे, कुठली तू? ती बघतच नाही. नंतर मी तिला म्हटलं वरच्या गावातली का? तर तिने असं बघितलं, असं केलं फक्त. तर मी म्हटलं अच्छा ठीक आहे, चालेल, बरं म्हटलं भेटतो आम्ही पण, म्हटलं भीमाशंकरला चाललोय. मी दाखवत होतो की मी शांत आहे, पण आतून मला थोडंसं शिजायला सुरू झालेलं विचार, म्हणजे काय काय काय. आणि बाकी लोक नॉर्मल होते, त्यांना वाटलं काय गावातल्याशी बोलतोय वगैरे तसं. नंतर आम्ही काय केलं, तिथे पाणी प्यायलो आणि परत थोडे फ्रुट्स खाल्ले, कारण ह्युमिडिटी खूप होती, गरमी खूप होती. आणि नंतर तेवढ्यात ती बाई तिथून चालत आली, आमच्याजवळ क्रॉस करून जाणार. तर मग मी म्हटलं की त्यातलं एक
फ्रूट आजीला देऊन टाकूया. तिला दिलं. तिला मी विचारलं, पण पाणी बाटलीत भरून देऊ का? तिने ते नको. तिच्या हातात चप्पल होती, एका हातात रिकामी बाटली, आणि मी एक फळ दिलं. ते ते तिने असं ज्या हातात बाटली पकडलेली त्या हातातच तिने फळ ठेवलं. ती चालायला लागली. ठीक आहे. तर मग ती काहीच, म्हणजे तिने एकदा असं केलं, त्याच्यानंतर काहीच बोलली नाही. नंतर ती एका ठिकाणी आम्हाला येऊन क्रॉस करून पुढे निघून गेली. आता तिथे असंही नाही की 2, 3, 4 पायवाट आहेत वेगवेगळ्या. एकच पायवाट आहे, मळलेली पायवाट आहे, आणि त्याने तुला जावं लागतं. तू इथे तिथे गेलास तर तू भरकटणार, कारण ते गाई गुरांच्या पायवाट आहेत. ती क्रॉस करून गेली पुढे. मग आम्ही पण फोटो काढत कारण बॅग हेवी होती, 2 दिवसांचं सामान होतं. आणि आम्ही म्हटलं हळूहळू जाऊया, आणि सुरुवातीचं तुला म्हटलं तसं 5 वाजेपर्यंत ऊन असणार होतं आम्हाला माहिती आहे, म्हणून आम्ही हळू चालणार होतो. आम्ही तिला म्हटलं, आजी तू जा पुढे, आम्ही येतो हळूहळू. ती काहीच बोलली नाही आम्हाला. ती गेली, आणि एका ठिकाणी ती पण दमली, थांबली. परत विचारलं पाणी, तिला ते असं केलं तिने, नाही. नंतर मग आम्ही तोपर्यंत आमची बॉडी वॉर्म झालेली, आम्ही म्हणजे तिला क्रॉस केलं, पुढे गेलो. आणि असं 4-5 वेळा झालं, ती कधी पुढे जाते, कधी आम्ही पुढे जातोय. आणि एका टायमाला ना आम्ही पुढे निघून गेलो तिच्या, आणि ती जवळपास 15-20 मिनिटं दिसलीच नाही. आणि गणेश घाटाचं मी म्हटलं ना, गणपतीचं मंदिर आहे, बघतो ते तिथे जाऊन बसले आधीच, त्याच पोझिशनमध्ये ती जशी खाली बसलेली असं. तर मला एक क्लिक झाला की गणपतीच्या मंदिरात बसली, सो तेवढं घाबरण्याचं कारण नाही आपल्याला. आता पुढे काय झालं की गणपतीच्या मंदिरात ना आम्ही तिला जबरदस्ती पाणी दिलं. तिथे आम्ही कोकम सरबत बनवलं, तिला थोडं दिलं, घे, आणि एक फोटो पण काढला तिच्यासोबत. मग तेव्हा तिने थोडं कॅमेऱ्यात बघितलं. तो फोटो मित्रांकडे असला ना, मी पाठवतो तुला, त्यांच्या फोनमध्ये असेल कोणाकडे तरी तो. आता त्या गणपती मंदिराच्या इथे हॉल्ट घेतला आम्ही अर्धा तास. ती तिथेच बसून होती, आणि कंटिन्यू तिथून 2 पायवाटा फुटतात, एक शॉर्टकट, एक लॉंग कट. आमच्यातले 2 जण होते, शॉर्टकटने गेले. मी आणि अजून एक जण तिथून 2-3 आम्ही लॉंग कटने गेलो. ठीक आहे. मग ती परत आम्हाला फॉलो करत करत आली, आणि ती परत क्रॉस करून गेली पुढे. परत तिला विचारलं, तू पुढच्या गावातली का, आणि एवढ्या रात्री कुठे जाणार, हातात काय नाही. आणि आता 5:30 होऊन गेलेले, म्हणजे थोडंसं, आणि मला माहित होतं 1 तासात अंधार पडणार होता, 6:30-7ला. तर तिने परत असं असं केलं, मान हलवली. हां, आणि लिटरली ती पुढे निघूनच गेलेली रे. आणि आम्ही बघितलेलं पण, आता ही पुढे निघून गेली, आता ही हिचं जाईल, आम्ही जातो हळूहळू. आणि एक पॉइंट असा आला की माझे मित्र ते पुढे उभे आहेत, आणि ते माझा फोटो काढतात. ते मला बोलतात, मागे बघ. माझं असं झालं की असेल काहीतरी प्राणी वगैरे. बघतो ती येऊन अशीच उभी आहे माझ्याकडे एकटक बघत. मी गार झालो तिकडे. मी म्हटलं, ही बाई पुढे गेलेली आपल्या, आणि तुम्ही सगळ्यांनी पण बघितलं. तुम्ही त्यांना इशारामध्ये हे केलं, आणि मी त्यांना यासाठी घाबरवलं नाही, कारण आमचा 50% ट्रेक अंधारात होणार होता पुढचा. मग ते पुढे भीती वाटायला नको. मी तिला विचारलं, आजी कुठून आलीस तू? ती बोलते, हे काय, झाडाच्या मागून आली. म्हटलं, तिथे तर पायवाट नाही आहे, आणि हातात तिच्या काठी होती, एक फांदी ब्रांच होती झाडाची. बोलते ना, मी झाडाच्या मागे होती, तिथून आले मी. तरी मी मुद्दाम लाईटली घेतलं, मी घाबरलेलो. ते लोकांना कळतच नव्हतं, माझ्या मित्रांना काय, त्यांना रॅन्डम गावातली बाई आहे ते जाते. पण मला ते कळत होतं तिचं एक्सप्रेशन्स बघून, आणि ही काहीतरी स्वतः तरी प्रॉब्लेममध्ये आहे ती, किंवा मग तिच्यात असं काहीतरी आहे जे आपल्याला कळत नाही आहे. काहीतरी विचित्र गोष्ट, मी भूत नाही म्हणत आहे, पण एक विचित्र गोष्ट घडते आहे. आणि माझं असं होतं की आता 6-6:30 होत आलेत, पुढचे 3 तास आपल्याला जंगलातून आणि अंधारातून ट्रेक आहे, तर तिथे काही प्रॉब्लेम व्हायला नको म्हटलं. मग नंतर तिला आम्ही पुढे जाऊ दिलं, आणि नंतर ती पुढे कुठेच दिसली नाही. आणि आम्ही तुला म्हटलं ना, संध्याकाळी एका गावात चहा पियाला थांबणार होतो, त्या गावात थांबलो आम्ही. आणि त्या मुलाला विचारलं, तो बोलतो, अच्छा तुम्हाला पण दिसली का ती? तुला समजलं काही न बोलता? तो बोलतो, ती कधी कधी दिसते, आणि कधी कधी ती आमच्या दारात पण येते, आणि कुठे जाते काय माहित मग. आणि ती रात्री अशी मग जंगलात जाते, कुठे, पण ती कुठली आहे, काय माहित नाही, घर, कोणालाच माहित मुलं, नाही, काहीच काहीच माहित नाही. नाहीच. मे बी ती सदम्यामध्ये असेल, किंवा मग एक तिच्यासोबत असं काहीतरी झालं असेल, वाईट घटना,
की ती त्याच्यातून बाहेर पडत नसेल. पण हे बघून दुसरे घाबरतात ना. आता तेव्हा मी घाबरलेलो, पण तेव्हाच जर मी काही रिएक्ट केलं असतं तर ते माझ्यासोबतचे 4 जण पण घाबरले असते. कारण आम्हाला टाईममध्ये सगळं करायचं होतं. तरी आम्ही नाही पोचू शकलो देऊळ सुरू असेपर्यंत वरती. देऊळ बंद झालेलं. आम्ही जेवलो आणि आम्हाला परत कसं उन्हाळा असल्यामुळे सकाळी लवकर उतरायला सुरू करायचं होतं. म्हणून म्हटलं आपण 4 वाजता दर्शन घेऊया आणि तिथून ना एक गुप्त भीमाशंकर नावाची जागा आहे जंगलात. 1 तास ट्रेक करावा लागतो. मग आम्ही रात्री जेवून त्यांना 12 वाजता नेलं मी जंगलात. गुप्त भीमाशंकर शंकराचं एक गुप्त ठिकाण आहे, शिवलिंग आहे, छोटा वॉटरफॉल पडतो त्याच्यावर. तर ते पवित्र ठिकाण आहे, पण तिथे जायला जंगल आहे पूर्ण. तर आम्ही रात्रीचं 12-12:30ला गेलो तिथून. पायवाट माहीत आहे मला, कारण मग ते रात्री गेलो नसतो मग ते सकाळी जावं लागलं असतं. परत सकाळी उतरताना ऊन लागलं असतं. मग आम्ही 4 तास झोपलो लॉजवर. सकाळी उठून 4-4:15ला आरती असते 5 वाजता भीमाशंकराची. ती आरती घेतली आणि आम्ही 7 वाजता ट्रेक उतरायला सुरू केला आलो त्या वाटेत. म्हणजे आमचा नाईट ट्रेक पण झाला, सनसेट पण बघता आला, भीमाशंकरचं दर्शन पण झालं, गुप्त भीमाशंकर पण झालं, भीमाशंकर नाईट स्टे सुद्धा झाला आणि नेक्स्ट डे अर्ली मॉर्निंग डिसेंड ट्रेक पण झाला, उतरायला सुरुवात पण केली आणि आम्ही 10 वाजता खाली उतरलो 3-4 तासात आणि दुपारी घरी पण आलो. म्हणजे ते तसा कस्टमाइज प्लॅन होता तो माझा. सो अशा टायमालाच असे एक्सपिरियन्स येतात जिथे गर्दी नसते, आपण 4-5 जणच असतो. आणि जसं मी मगाशी म्हटलं की ते एका गावात बाई दिसली, ती अशी उभी होती. तेव्हा भले आम्ही 40 सीटर बस आमची बाहेर उभी होती, पण तो जेव्हा इन्सिडेंट झाला तिथे आम्ही दोघंच होतो. तसं तर अशा घटना आहेत. म्हणजे तू नाही अंदाज लावू शकत. तू त्याला देव पण नाही बोलू शकत, तू भूत पण नाही बोलू शकत. पण काहीतरी आहे जिथे असं एक मानवी आयुष्य जिथे सुरू आहे ना, एक कुठेतरी सुरू आहे दुसरीकडे काहीतरी. ते बोलतात ना, जे ह्युमन कॉन्शियसनेसच्या पलीकडे आहे. म्हणजे आपण नाही त्याचा अंदाजच नाही लावू शकत. आणि जे सिद्ध पुरुष असतात ना, माहिती ते तपश्चर्या करून जे सिद्धी प्राप्त झालेली असते त्यांना 6th सेन्स असतं. जसं हे बाबा वगैरे असतात, त्यांना ते नॉलेज असतं. आपण जेव्हा त्यांना भेटतो, त्यांच्याशी बोलतो ना, तेव्हा ते ह्या सगळ्यांबद्दल तुम्हाला सांगतात. कारण त्यांनी अनेक पुराणं वाचलेली असतात, कथा वाचलेल्या असतात किंवा ते तपश्चर्या करून त्यांना ते एक 6th सेन्स पॉवर ते जागृत झालेलं असतं त्यांना. तर त्यांना अशा गोष्टी सगळ्या माहीत असतात. गावात बघ ना, एखाद्या गावात एक बाई असते किंवा असा पुरुष असतो की ज्यांच्या अंगात देव येतो असं आपण म्हणतात. मग ते देवाला कौल लावतात. मग तुझं काय समस्या निवारण करायचं असेल मग तू त्यांच्याकडे जायचं. मग तो वार असतो एक, त्या वाराला तो अंगात येतं आणि मग ते त्याच्यावर सोल्युशन देतात. आणि असं म्हणतात तेच गावचं रक्षण करतात ते लोक. अशा गोष्टी आहेत. म्हणजे नाकारून नाही चालत. भले ती तुझ्यासोबत घडेल, माझ्यासोबत घडणार नाही, पण असं नाही की ती गोष्ट नाहीच आहे. ते प्रत्येकाचा काळ वेळ असतो. ते ताळमेळ जुळून आलं तरच ते होतं. नाही तर तू किती प्रयत्न कर, तू रात्रीचं जा, तू मला आज भूत बघायचंच आहे, तुला दिसणारच नाही. म्हणजे कसं आहे माहिती आहे, कॉमेडी भाषेत बोलायचं झालं, पण विदाऊट तिकीट ट्रेनने प्रवास करतात ना, तेव्हा टीसी भेटतो लोकांना. तू तिकीट काढून जा किती, तेव्हा टीसीच नसणार. त्यातला प्रकार आहे. ते आपण प्लॅन करतो ना खूपदा, तर ते नाही. आणि मला असं वाटतं ना की खूपदा आहे ना ते लोकांच्या नशिबात लिहिलेलं असतं. ते खूपदा ते आपल्याला वाचवत पण असतं. आता जी तुम्हाला आजी मे बी दिसली असेल ती बरोबर, तू हे तुम्हाला बोलला, ती तुमचं रक्षण करत असेल, कारण ती देवळात पण होती. असं काहीतरी असेल. तो जो पिरियड होता, टाइम होता, त्या टायमाला कोण नसतं, तिथून कोण ट्रेक करत नाही. आणि तिथे जर आमच्यासोबत काही चुकीचं घडणार होतं म्हणून तर नाही देवाने तिला पाठवलेलं आमच्यासोबत, की ह्यांना अवेअर कर तू जाऊन, म्हणजे हे लोक एकत्र राहतील, फास्ट चालतील, जास्त टाइमपास करणार नाही. या अँगलने पण आपण बघू शकतो. बरोबर. सो तू जसा विचार करतो तशा गोष्टी दिसणार, घडत जातात तुझ्या बरोबर. भाई थँक्यू सो मच. खूप मजा आली पॉडकास्ट रेकॉर्ड करून. हा एपिसोड खूप भारी होता आणि थँक्यू सो मच भाई. आणि इथे आलास, तुझे शेअर केलंस, तुला कसं वाटलं? मस्त वाटलं. एक्सपिरियन्स शेअर करायला खूप आवडतं मला. ट्रेकवर तर मी असं कधी टाइम निघून जातो कळत नाही. आणि असं आपल्या बंकसच्या मार्फत आपल्याला ऑडियन्स समोर आपला एक्सपिरियन्स शेअर करण्याची संधी मिळते, मजा येते. आणि जेवढ्या नॅचरल गोष्टी नॅचरल पद्धतीने बायहार्ट न करता सांगता येतील
थोडा मी प्रयत्न करत असतो नॅचरल फ्लो मध्ये. आणि ज्याही तू गोष्टी सांगितल्यास आणि जे तुझे अनुभव सांगितले ते ऐकून मला असं वाटतं की मी तुला किती वर्षांपासून ओळखतो आणि खूप मजा येते भाई ऐकायला. आणि नक्कीच आपण ट्रॅकवर ही काहीतरी रेकॉर्ड करू किंवा काहीतरी शूट आता करू, थोडा काहीतरी पावसाळा प्लॅन झाला करू ना, भाई. मग तुझा हे सेटअप घेऊन आपण एकदा येस नक्कीच भाई. तुम्हाला तसं बघायला जर आवडणार असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही सुबोधलाही फॉलो करू शकता. ते सगळे इंस्टाग्राम हँडल्स, यूट्यूब वगैरे डिस्क्रिप्शन मध्ये असेल. आणि तुम्ही आपल्याला स्पॉटीफायवर ऐकू शकता. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्याकडे असे अनुभव असतील तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लाईनमध्ये गुगल फॉर्मची लिंक असेल ती नक्की भरा. आपण नक्कीच एक सोबत पॉडकास्ट करू आणि आपण भेटू दुसऱ्या एका एपिसोडमध्ये. बाय, काळजी घ्या. थँक्यू भाई. मित्रांनो, आतापर्यंत आपण फक्त स्क्रीनच्या माध्यमातून भेटत होतो, कधी इंस्टाग्रामवर तर कधी यूट्यूबवर. पण आता असं नाहीये. आता पहिल्यांदा आपण घेऊन येत आहोत भंकसचा एक लाईव्ह शो. आणि हा आपला नॉर्मल पॉडकास्ट सारखा नसणार आहे. ह्याच्यात आपण घेऊन येणार आहोत तुमचे फेवरेट सेलिब्रिटीज, स्टँडअप कॉमेडियन्स आणि इन्फ्लुएन्सर्सना. आणि ते इथे येऊन त्यांचे हॉरर एक्सपिरियन्स शेअर करणार आहेत. आणि ह्या शोचा फॉर्मॅट असा असणार आहे की नाट्य रसिकांसाठी एक इंट्रो ड्रामा आणि हॉरर फॅनसाठी हॉरर स्टोरीज विथ इंटरेस्टिंग पॅनल. आणि त्या पॅनलमध्ये एक खुर्ची तुमच्यासाठी पण असेल, जिकडे येऊन तुम्ही स्वतःचे हॉरर एक्सपिरियन्स शेअर करू शकता. आणि त्यानंतर असणार आहे क्राऊड वर्क आणि हॉरर कॉमेडी स्टँडअप. तर मित्रांनो, येत आहे ना तुम्ही खेळ सावल्यांचा एक्सपिरियन्स करायला. तर मग भेटूया आपण. बाय.